पण मला चर्चेची सुरुवात करायची आहे हनुमंतजी तुमच्यापासून। खरं तर सत्तेतले 2 अजून यायचेत, पण तरी मला वाटते पहिले 15 ओव्हर असतात म्हणजे बॅटिंग करण्याची ती संधी असते। या सगळ्या निमित्तानं एक मेसेज सगळे कोणीच ह्याला अपवाद नाहीये, राजकीय घराण्यांच्या पुढे घालीन लोटांगण अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे का? या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा सामान्य कार्यकर्त्याला स्थान नाही, हा मेसेज अधोरेखित होतोय का? विलासजी, आमच्या 7 पिढ्यामध्ये कोणी राजकारणात नव्हतं, तरी आम्ही काँग्रेसमध्ये व्यासपीठ मिळालं आणि आम्ही राज्यभर भूमिका मांडतोय, पक्षाची अधिकृत भूमिका मांडतोय। माझ्यासारखे कार्यकर्ते सगळ्या पक्षामध्ये आहेत, याची आम्हाला जाणीव आहे। आमचे मित्र असतात, सहकारी असतात। खरोखर उमेदवारी वाटताना घराणेशाहीचा मुद्दा हा भारतीय राजकारणाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणलेला होता। काँग्रेसचा आम्ही कुणीही घराणेशाहीला चांगलं म्हणत नाही, वाईट म्हणत नाही। त्याचं कारण असं की जो काम करेल, जो लोकांमध्ये जाईल, जो लोकांचे प्रश्न सोडवेल, जो संघर्ष करेल, संघटन बांधेल, तो राजकारणामध्ये टिकतो, हे साधं आमचं काँग्रेसचं तत्व आहे। पण घराणेशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे मंगेश चव्हाण मग भाजपाचे बोलताना मी ऐकलं आणि नरेंद्र मोदी साहेबांचाही तुम्ही व्हिडिओ इंट्रोमध्ये दाखवला। अगदी परवा मुंबईत आले होते विमानतळाचं उद्घाटन करायला, तरी मोदी साहेबांनी परिवारवादावर बोललं। तर हा जो भारतीय जनता पक्षाचा घराणेशाहीचा 50 वर्षाचा काँग्रेसला बदनाम करण्याचा नेरेटिव्ह होता, जो आता राष्ट्रवादीसाठी वापरला जात होता, उद्धव ठाकरे साहेबांसाठी वापरला जात होता, तो आता मोडून पडलाय। याची चर्चा महाराष्ट्रामध्ये इतक्या जोरात तुम्ही करताय म्हणून तुमचं अभिनंदन। तुम्ही जी मंत्र्याची मांदी आळी दाखवली ती सगळी बघा ना, तुम्ही भारतीय जनता पक्षाची लोक आहेत जी 50 वर्ष आम्हाला सांगत होती काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष आहे। सुप्रियाताई घराणेशाहीतून आल्या, आदित्य ठाकरे घराणेशाहीतून आले, राहुलजी गांधी घराणेशाहीतूून आले, पण भाजपाच्या करणी आणि कथनीमध्ये मंगेश चव्हाण असो की नरेंद्र मोदी साहेब असो, किती मोठा विरोधाभास आहे आणि किती खोटं ही लोक बोलतात। सत्यजित तांबे पण आहेत, हे आधी तुम्ही विसरू नका। म्हणजे कोण आहेत? सत्यजित तांबे सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे। 6 वर्षासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं त्यांना पक्षातून निलंबित केले। माहीत असावं, चुकीचा संदेश पक्षामध्ये पक्षाच्यासाठी माझ्या जाऊ नये म्हणून शेवट करतो एका मिनिटामध्ये की भारतीय जनता पक्षाचं जे घराणेशाहीच्या विरोधातलं नेरेटिव्ह होतं, जसं भ्रष्टाचाराचं नेरेटिव्ह यांच्या 11 वर्षाच्या सत्तेमध्ये मोडून पडताना आम्ही पाहिलं, जसं सबका साथ सबका विकास म्हणत असताना यांनी अल्पसंख्याकांना, आदिवासींना, दलितांना हे नेरेटिव्ह खोटं ठरवलं की त्यांना तुम्ही सोबत घेत नाहीत, तसंच घराणेशाहीचं नेरेटिव्ह भारतीय जनता पक्षानं काँग्रेसला बदनाम करण्यासाठी इथं पेरलं। आणि आज मात्र सत्ता आल्यानंतर त्यांना विखेचीच पोरं लागतात, राणेंचीच पोरं लागतात, खडसेंच्याच सुनबाई लागतात, फुंडकरांचाच मुलगा त्यांना लागतो। ही घराणेशाही भारतीय जनता पक्षानं आता पवित्र करून घेतलेली आहे। काँग्रेसमध्ये आम्ही जो काम करेल तो टिकेल ह्या भूमिकेचे होतो, पण आज भारतीय जनता पक्षानं जास्त गुंडगिरी करेल, जो जास्त पैसा खर्च करेल, जो जास्त दहशतीचं वातावरण तयार करेल, त्याला पक्षात उमेदवारी देत आहेत। ही सगळी हनुमंतजी ठीक आहे, भाजपवर टीका तुम्ही करताय आणि त्यांचे जेव्हा पाहुणे येतील तेव्हा मी हा प्रश्न विचारणार आहे, पण प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे ना। आज हनुमंत पवार आपल्या पक्षाची बाजू मांडतात। मी ओपनिंग रिमार्क मध्ये म्हणालो सगळे प्रवक्ते कोण आहेत, कुठले आहेत, एकही घराण्यातला आतापर्यंत मला आठवत नाहीये। प्रवक्ते आहेत पण स्टुडिओत जाऊन बाजू मांडावी, समोरच्याला अंगावर घ्यावं, अडचणीच्या वेळी पक्षासाठी उभं राहावं, हे तुमच्यासारखेच लोक का करतात? पण इलेक्ट्रोल मेरिट मध्ये तुम्ही कुठे आहात? तुम्हाला इतकं सोपं आहे का इथं भूमिका मांडताना सुद्धा तिकीट मिळवणं? सांगा मला, प्रामाणिक उत्तर हवंय मला, किती चॅलेंजिंग आहे सांगा। विलासजी, सर्वसामान्य घरातून आलेल्या मुलाला राजकारणामध्ये आपली पेस निर्माण करणं हे संघर्षाचंच काम असतं, हे अवघड काम असतं, अगदी जबाबदारीनं बोलतो। आता बघा, नवनाथ बन भाजपाचे चॅनलवर आहेत, हनुमंत पवार काँग्रेसचे चॅनलवर असतात, वैभवजी नाईक आता बसलेले आहेत तिथं, किंवा सर्वसामान्य घरातून आलेला कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता हे वेगळं कौशल्य आहे। संघर्ष करणं, अभ्यास करणं, मुद्दे मांडणं, संवाद करणं। इलेक्ट्रोल मेरिट हे मतदारसंघामध्ये आपला जनसंपर्क, आपली लोकांचं काम करण्याची पद्धत, आपलं सातत्य याच्यावर अवलंबून असतं। हो, ह्याच्यामध्ये फरक पडतो की उद्या आपण उठून भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षांना जर खासदारकी लढा म्हणलं तर त्याचे वेगळे निकष आहेत, प्रवक्ता मधून वेगळे निकष आहेत। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, सिद्धरामय्यांसारखे मुख्यमंत्री बघा तुम्ही,
आमचे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी बघा तुम्ही, किंवा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब बघा, किंवा भारतामध्ये गाजलेले पंतप्रधान ज्यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत त्यांचं आपण कौतुक करतो त्या मनमोहन सिंग साहेबांना बघा. कुठलाही घराणेशाहीचा कुठलाही वारसा नसलेली सामान्य घरातली माणसं काँग्रेसनं राष्ट्रीय अध्यक्ष केली, मुख्यमंत्री केली, पंतप्रधान सुद्धा केली. पण सातत्य, निष्ठा आणि संघर्ष करण्याची धमक असेल ते टिकतील, हे मला या निमित्तानं इथं सांगायचं. ठीक आहे. कसं आहे, मी तुमची अडचण पण समजू शकतो, पण मी मात्र तुमच्यासाठी बोलत राहणार आहे, तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी बोलत राहणार आहे. त्याचं कारण असं आहे की लोकशाहीला अभिप्रेत जे आहे ना ते घडावं ही अपेक्षा आहे. आपल्यासोबत वैभव नाईक आहेत. वैभवजी, आज आक्षेप तुमच्यावरची थोडासा वेगळा आहे. ज्या ठाकरेंच्या शिवसेनेमधून तुम्ही येता त्या शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही सातत्यानं शिंदेंच्या शिवसेनेवरती गद्दारीपासून वेगवेगळ्या खोके बिके सगळं म्हणता, पण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आल्यानंतर तुम्ही मात्र मांडीला मांडी लावून एकत्र बसता. याकडे या महाराष्ट्रानं कसं पाहावं? डोळे मिटून पाहावं, डोळे उघडे ठेवून पाहावं, की कसं पाहावं? तर विलासजी, आपण आज बडे मुद्देमध्ये सामान्य लोकांचे प्रश्न या ठिकाणी घेतले. खरं तर हे लोकांचे प्रश्न आपण घेतलात, पण त्या प्रश्नाला उत्तर आहे का? कारण आज निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, परंतु या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मी तर खरं तर 20-25 वर्षापूर्वी नगरसेवक म्हणून कार्यकर्त्यांना सुरुवात केली होती. त्यावेळी अनेक मुद्दे होते, परंतु आता माझ्या मते या निवडणुकीमध्ये कुठले मुद्देच राहिले नाही. आज भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेनेने जो काय या छोट्या निवडणुकीमध्ये जो पैशाचा धुमाकूळ घातलाय, आणि त्यामुळे सामान्य कार्यकर्ते, आज एखादा कार्यकर्ता असतो ज्याला तिकीट नाही दिलं तर तो अपक्ष लढवण्यास इच्छुक असतो, तो अपक्ष लढवण्याचा प्रयत्न करतो. परंतु आता मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये बघतोय तर पैसे कोण देणार आहेत अशा लोकांकडे जाण्याचा उमेदवारांचा आता सुरू झालेला आहे. आणि त्यामुळे ह्याच्या विरोधात आपण बोललं पाहिजे, कारण आज हे सामान्य कार्य कुठनं घडणार आहेत. आज घराणेशाहीचा मुद्दा सुद्धा आला. खरं तर एखादा विखेने सांगितल्याप्रमाणे एखाद्या पक्षामध्ये तो त्या घराण्यामध्ये जन्माला आला म्हणून तो काही घराणेशाहीचा कार्यकर्ता होत नाही. परंतु हे विखे काँग्रेसमध्ये असताना सुद्धा तेच विखे, त्यांचेच पुत्र, ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले की तेच विखे, त्यांचेच पुत्र. आज नारायणाने शिवसेनेत होते तेव्हा त्यांचेच मुलगा, काँग्रेसमध्ये तर तेच, आता भाजपमध्ये गेले तेव्हा तेच. ही घराणेशाही टिकता का? एखाद्या घराण्याचा समजा इतिहास असेल, एखाद्या घराण्याच्या एका पक्षामध्ये असेल, या राजकारणात टिकलं नाही. खरं तर माझ्याबद्दल आपण बोलतो झालं की मी कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये मी प्रतिनिधी करतो, तिथली जबाबदारी माझ्या पक्षाची माझ्यावर आहे. तिथे मी आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं पॅनल उभं केलेलं आहे आणि दोन्ही पक्षाविरुद्ध आम्ही लढतोय. दोन्ही पक्षाच्या पैशाच्या महापुरासमोर, ताकदीसमोर आम्ही लढतोय आणि आम्ही सामान्य कार्यकर्ते घेऊन काम सुरू करतोय. आता कणकवली नगराध्यक्षमध्ये निवडणुकीमध्ये सुद्धा कणकवलीच्या नगराध्यक्षांनी, तिथल्या नगरपालिकेने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. आणि आज या भ्रष्टाचाराच्या पुढे, भारतीय जनता पार्टीच्या पुढे एका पक्षाची ताकद कोणच त्यांच्या विरोधात उभं राहायला तयार नाही. आणि यासाठी तिथल्या शहरातल्या लोकांनी एक आघाडी तयार केली आहे. आणि त्या आघाडीला आम्ही पहिल्यापासून सांगितलं की आम्ही कुठल्या शिंदे असून देत, भाजप असून दे, या सत्ताधारी पक्षाबरोबर लढणार नाही. उद्धवजींनी तसा आदेश दिलेला आहे. पण या लोकांना पाठिंबा देण्याचा, आमच्याकडनं विरोध होण्याचं काम या ठिकाणी सुरू होणार नाही. आणि त्यामुळे ती पक्षाची आघाडी फक्त त्या स्थानिक आघाडीबरोबर आमची आहे, त्या पक्षाशी नाही. स्थानिक आघाडीमध्ये आमच्या पक्षातले काही लोक त्या ठिकाणी उभे आहेत आणि आम्ही या भ्रष्टाचारी लोकांच्या मांडीला मांडी लावून कधीही बसणार नाही.